इतिहास पाहिला तर वेगवेगळ्या ऋषी मुनींपासून आपली उत्पत्ती झाली, बरोबर. महाराजांनी सुद्धा कार्य ते केलं, पण काय म्हणायचे, हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा. आणि बऱ्याचदा काय होतं की गोत्र आपल्याला गुरुजी विचारतात तुमचं गोत्र काय आहे, तर ते कश्यप सांगण्यात येतं जर माहिती नसेल तर. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला आपलं कुलदैवतच माहीत नसतं, त्याला काही कारण असो. तर मग आपल्याला जर आपलं कुलदैवत शोधायचं असेल तर आपण सुरुवात कशी केली पाहिजे? कुलाचार 2 पद्धतीचे आहे आणि महाराष्ट्रामध्ये लोकांना त्याविषयी आज खूप जास्त अज्ञान आहे. आज सर्वात मोठं जर कधी काही आपल्यासमोर संकट असेल तर ते आहे आरोग्याची समस्या, विवाह बाधा, आणि नंतर आपली जी आर्थिक उन्नती आहे त्याची समस्या, नंतर आपला वंश पुढे वाढला पाहिजे, कुळ वाढला पाहिजे. 3 असे मुख्य उपाय आहे की ते जर कधी तुम्ही व्यवस्थित सांभाळलं, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. लहान मुलाचा जन्म होतो तर मुंडनाचा अधिकार फक्त आणि फक्त कुलदेवतेला आहे. नमस्कार, आपलं सर्वांचं आजच्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत एक असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्या मार्गदर्शनामुळे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देश विदेशातील अनेक लोकांच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळालेली आहे. त्यांचे शब्द म्हणजे केवळ ज्ञान नव्हे तर अनुभव आणि साधनेतून आलेली एक ऊर्जा आहे. आपल्यासोबत आहेत एक महाराष्ट्रातील नामवंत स्पिरिच्युअल काउन्सिलर, ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी, वास्तू, तंत्र, मंत्र यासारख्या अनेक विषयांचे अभ्यासक आणि अनेक भक्तांचे श्रद्धास्थान श्री मयुरेश विस्पुते गुरुजी. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण कुलदेवताविषयी बोलणार आहोत. निश्चितच या पॉडकास्टमधून नवीन काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. गुरुजी, तुमचं आजच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. जय श्री कृष्णा. श्री मात्रे नमः. येस, जसं मी आधी बोललं, कुलदेवताविषयी आपण या पॉडकास्टमध्ये बोलणार आहोत. तर कुलदैवत म्हणजे नेमकं काय हे आम्हाला सोप्या भाषेत सांगा. नक्कीच. माझं असं म्हणणं आहे की आजचं जे काही आपलं नॉलेज आहे किंवा जे आपला संवाद आहे हा फक्त एका दिवसाचा किंवा नाही आहे. याला अनेक वर्षानुवर्षाची परंपरा, ऋषींची, सगळ्या आपल्या महान संतांची परंपरा कडून आपल्याला हे ज्ञान मिळालं आहे. तर सगळ्यात अगोदर त्या जगदंबेचं स्मरण करून, सर्व गुरुवर्यांचं स्मरण करून आजचा आपला संवाद सुरू करूया. श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणालयम नमः भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यं कृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. श्रीमात्रे नमः. सगळ्यात अगोदर कुळ म्हणजे काय? ज्या प्रत्येक माणसाची विशिष्ट परंपरा असते, एक समाज असतो, एक गोत्र असतं, एक प्रकारचं प्रत्येक एक विशिष्ट आपल्या जन्म प्रत्येकाचा वेगवेगळ्या समाजामध्ये झालेला असतो. तर समूह म्हणजे कुळ होतं अगदी साधारण भाषेमध्ये. आणि या समूहाला रिप्रेझेंट करणारं, या समूहाचं संरक्षण करणारं कुठली तरी दैवत असेल. जसं की आपण ज्या घरामध्ये राहतो, आपल्या घरामध्ये आई वडील सर्व आहेत, पण वडिलांसोबत आईचं स्थान पण तेवढंच महत्त्वाचं असतं. कारण की ती सर्व लेकरांना घेऊन चालते. आपण म्हणतो ना की आमच्या आजी आमच्या घरामध्ये खूप त्यांचं वर्चस्व होतं, आमच्या आजींची पुण्याई, आमच्या आईंची पुण्याई. म्हणजे त्या विशिष्ट कुळाला, विशिष्ट समूहाला संरक्षण देण्यासाठी एक विशिष्ट दैवत सांगितली जाते. त्यालाच म्हणतात कुळदैवत. आणि यामध्ये अनेक लोकांचं कुल पण म्हणतात. शेवटी ळ आणि ल चा भाग आहे. संस्कृतमध्ये त्याला ल पण उच्चार आहे. म्हणून कुलदैवत आणि कुळदैवत याचा सरळ अर्थ आहे की आपण ज्या समूहात आहोत, ज्या समाजात आहोत, ज्या कुळामध्ये आहोत, त्या कुळाला संरक्षण देण्यासाठी जी आई रूपात ज्या शक्तीचं आपण पूजन करतो तेच म्हणजे कुळदैवत. आपण पण म्हटलं ना, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. म्हणून ही जी आई आहे ती आपलं संरक्षण करणार, त्यालाच कुळदेवता म्हटलं जातं. आपण जर कधी इतिहास पाहिला तर कुळ या शब्दाची व्याप्ती तर खूप अधिक जास्त आहे. पण आपली जी समाज रचना आहे त्याचा पौराणिक संदर्भ पाहिले किंवा इतिहास पाहिला तर वेगवेगळ्या ऋषी मुनींपासून आपली उत्पत्ती झाली, बरोबर. आणि मग ह्या ऋषी मुनींनी एक विशिष्ट देवतेचं अनुसंधान केलं, एक विशिष्ट देवतेची साधना केली.
बरोबर ना. जसं मला एखादी काम करायचं आहे, जसं आपल्या महाराष्ट्रातलं चांगलं उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा कार्य ते केलं, पण काय म्हणायचे, हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा. म्हणजे माझा कर्ता भाव कुठेतरी न्यून व्हावा आणि त्या शक्तीला सामर्थ्य द्यावं असं आपल्या ऋषीमुनींना वाटलं. म्हणून स्वतःच्या तप सामर्थ्यांनी त्यांनी एक शक्तीचं अनुसंधान केलं, उपासना केली. आणि जेव्हा ती शक्ती प्रकट झाली त्यावेळी त्यांनी सांगितलं गेलं की ह्या आमच्या कुळाला किंवा ज्यातून आमचं कुळ आता पुढे वाढणार आहे त्या कुळाचं तू संरक्षण करणारी हो, त्या कुळाचं तू रक्षण करणारी हो. मग अशी जी दैवत आहे, अशी जी देवी आहे, तेच म्हणजे आपली कुलदैवता. आणि कुलदैवत कशावरून ठरतं, म्हणजे काही स्पेसिफिक क्रायटेरिया वगैरे आहे किंवा हे कसं ठरवलं जातं हे आम्हाला सांगा. चांगला प्रश्न आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला आपली समाज रचना समजून घेणं खूप गरजेचं आहे. यामध्ये इतिहासकार असं म्हणतात, पौराणामध्ये असं पौराणिक संदर्भ असे आहे की प्रत्येक माणसाचं विशिष्ट गोत्र असतं. ठीक आहे. गोत्र म्हणजे काय की एक समूह आहे. आता वेगवेगळ्या ब्रँचेस असतात जसं, ठीक आहे. पण जेव्हा आपल्या कुळातला एखादी कुलपुरुष, त्याला मूळ पुरुष म्हणतात, एखाद्या ऋषींच्या आश्रमामध्ये शिकण्यासाठी गेले, जसं आपण जातो ना की भारती विद्यापीठामध्ये गेलो, मी भारती विद्यापीठचा विद्यार्थी आहे, मी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा मी विद्यार्थी आहे, म्हणजे त्या विद्यापीठावरून आपल्याला ओळखलं जातं. तसं पूर्वी सुद्धा युनिव्हर्सिटी म्हणजे काय होतं, ऋषींचे आश्रम होते, कुल होते. मग जे आपल्या प्रत्येक कुळातला व्यक्ती त्या ऋषींच्या आश्रमामध्ये जायचा, गुरुकुलमध्ये जायचा, आणि ते जे ऋषी आहे ते पूर्णतः जबाबदारी त्या शिष्याची घ्यायची. म्हणूनच त्यांना ते नाव दिलं जातं की ही ह्या ऋषींची परंपरा. शेवटी फक्त गुरुकुलमध्ये पोटा पाण्यासाठी शिकवलं नव्हतं जात ना, 64 विद्या होत्या. तुम्हाला समाज व्यवस्था, न्याय व्यवस्था, अर्थ, सगळं काही तुम्हाला ज्ञान ते शिकवलं जात होतं. म्हणून धर्मपित्याचं स्थान त्या ऋषींना दिलं गेलं आणि म्हणूनच मग त्याला गोत्र सांगितलं गेलं. मग हे गोत्रावरूनच तुमची कुलदेवता ही ठरल्या जाते, त्यालाच आपण गोत्र म्हणतो. आणि बऱ्याचदा काय होतं की गोत्र आपल्याला गुरुजी विचारतात तुमचं गोत्र काय आहे, तर ते कश्यप सांगण्यात येतं जर माहिती नसेल तर. आपण आता दोन्ही गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न करू. पहिला मुद्दा असा आहे की पौराणिक कथा अशी आहे की कश्यप ऋषीपासूनच ही संपूर्ण सृष्टीचा उदय झाला, सृष्टी तिथून निर्माण झाली. त्यांना एक सृष्टी पित्याचं स्थान दिलं गेलं त्या ऋषींना. मग आपल्याला आपलं मूळ माहिती पाहिजे ना, म्हणजे ज्या ठिकाणून आपले जीन्स सुरू झाले हे आपल्याला माहिती पाहिजे. मग जीन्स कुठून, आपले जीन्स कुणाशी मिळतं जुळतं आहे हे डायग्नोसिस करण्यासाठी त्याला विशिष्ट नावं दिल्या गेले, तेच म्हणजे गोत्र. आणि म्हणून ज्या लोकांना आपलं गोत्र माहिती नाहीये, सगळ्यांचे मुख्य कश्यप ऋषी, तिथूनच आपली सृष्टी निर्माण झाली, म्हणूनच त्यांनी मूल दिलं. मुख्यतः जे सप्त ऋषी आहे त्यांचे गोत्र आपल्याला प्रधानता दिसते, भारद्वाज गोत्र, काश्यप गोत्र, कौंडिन्य गोत्र आदी. आणि ह्या सप्त ऋषींच्या गोत्रांसोबत अनेक ऋषींचे प्रवर, किंवा उदाहरणार्थ कौंडिन्य ऋषी, बरोबर, तर कौंडिन्य ऋषींचं मुख्य नाव अगस्त्य मुनी असं काही लोकांचं मत आहे, पण त्यांना वेगळ्या प्रकारे त्यांचं नाव दिलं गेलं. काही ठिकाणी त्यांचं नाव कुंभोद्भव ठेवलेलं आहे. म्हणजे आहे ते मुख्य 7 ऋषी किंवा काही ठराविक विशिष्ट ऋषी, पण त्यांच्या कामानुसार मग ते वेगवेगळे गोत्र असे बनत गेले. तिथूनच आपली सगळी लिनेज सुरू होते. आणि कुलदेवताचे किती प्रकार आहेत, म्हणजे प्रत्येक कुटुंबाचं कुलदैवत हे वेगळं असतं का? हो, प्रत्येक कुळानुसार, ज्या गोत्रात तुम्ही आलेले आहात, मुख्यतः एक गोष्ट समजून आपल्याला घेतलं पाहिजे की यामागचं जे विज्ञान आहे ते असं आहे की पूर्वीपासून 2 गोष्टी मुख्यतः मानल्या जातात. एक म्हणजे पुरुष आणि एक म्हणजे प्रकृती, बरोबर. तर पुरुषाशिवाय प्रकृतीचं अस्तित्व नाही आहे, प्रकृतीशिवाय पुरुषाचं अस्तित्व नाही आहे. म्हणून आई वडील 2 टप्पे आपण सांभाळले. जसे गुरु महत्वाचे तसे आई वडील सुद्धा महत्वाचे आहेत ना. मग प्रधानता शिव आणि शक्ती, की जे भगवान शिव, इथूनच आपली सगळी उत्पत्ती सुरू झाली. म्हणून त्यांना सुद्धा कुलदैवत म्हणून शिवांचं रूप मानलं गेलं काही ठिकाणी, आणि कुलदेवी म्हणजे
शक्तीचं रूप म्हणजे माता पार्वतीचं रूप मानल्या गेलं. म्हणजे कुलदैवत हे जे ठरतात ते आपल्या गोत्रानुसार, पण मुख्य त्याचे प्रकार जे असतात हे तुमच्या समाजावरती डिपेंड असतं. तुमचं कार्य काय आहे किंवा त्याचा पूर्ण पद्धत जी ठरलेली असते त्याच्यावरती ते अवलंबून असतं. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला आपलं कुलदैवतच माहीत नसतं, मग त्याला काही कारण असो. तर मग आपल्याला जर आपलं कुलदैवत शोधायचं असेल तर आपण सुरुवात कशी केली पाहिजे? खूप चांगला प्रश्न, पण तितकाच थोडासा किचकट हा प्रश्न आहे. का? कारण की कुलदेवता शोधणं हे एवढं सोपं नाही आहे. मुख्यतः मला असं वाटतं की याच्या शोधण्याच्या मुख्य 2 पद्धती आहे. पहिली जी पद्धत आहे ती पद्धत अशी आहे की तुम्हाला तुमच्या समाजातले विशिष्ट लोक, त्याला आपण हेळवी लोक म्हणतात, त्यांना भाट म्हणतात, काही ठिकाणी त्याला कुलगुरू म्हटलेलं आहे. आपल्या तंत्रशास्त्रामध्ये किंवा शास्त्रामध्ये त्याला कुलगुरू नावाने संबोधित केलं जातं, कुलपुरोहित नावाने संबोधित केलं जातं. पूर्वी काय होत होतं की आपली जो सगळा लेखाजोखा आहे आपल्या कुळाचा त्यांच्याकडे लिहिलेलं असायचं, त्यांना भाट म्हणतात. तर त्या भाटांकडे, त्या कुलगुरूंकडे किंवा त्या हेळवी लोकांकडे याची सर्व माहिती उपलब्ध असते लेखी स्वरूपात, की तुम्ही कुठून आलात, तुमचं मुख्य गाव कोणतं, तुमचा व्यवसाय काय, तुमचे आजोबा पंजोबा खापर पंजोबा आदी तो पूर्ण वंश परंपरा त्यांच्याकडे लिखित असते. आणि मग आपल्या कुळानुसार, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं XYZ कुळ असेल, त्या कुळामध्ये त्यांनी काय करावं, बरोबर. बघा, माणूस जेव्हा समाजामध्ये राहतो, माणसाला सुद्धा पशुतुल्य मानलं गेलेलं आहे, बरोबर. पण पशुमध्ये आणि माणसामध्ये फरक हा आहे की माणसामध्ये वैचारिक पातळी आहे, बरोबर. म्हणून न्यायव्यवस्था, समाजव्यवस्था सांभाळत असताना त्याला काही विचार आणि आचार प्रदान करण्याचं आपलं शास्त्र सांगतं. मला जर कधी मेडिकल फील्डमध्ये मी जर कधी प्रवेश घेतला तर मला मेडिकल फील्डचे नियम पाळणं गरजेचे आहे, मर्यादा पाळणं गरजेचे आहे. मी जर कधी वकील झालो तर मला त्या क्षेत्राचे नियम पाळणं गरजेचं आहे, बरोबर. धारयिति इति धर्मः, ज्याला धारण करावं लागतं त्याला धर्म म्हटलंय. तसं मी ज्या कुळात माझा जन्म झालाय त्या कुळाचे विशिष्ट आचार विचार मला पाहिजे, माहिती पाहिजे. माझा त्या कुळामध्ये माझा जन्म झाला आहे, मग यानुसार सगळ्या तिथी किंवा ते काही पूजा पद्धती ही सगळी काही ठरवल्या जाते की ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहे. बऱ्याच कुळामध्ये असं असतं की तुम्ही विशिष्ट रंगाचं वस्त्र वापरू नका, तुम्हाला देवाला ह्या गोष्टी प्रदान करायच्या. हे का? जी परंपरा जशी चालत आली ती तशाच पद्धतीने चालत आलं पाहिजे. पण यामागे सुद्धा खूप मोठं सायन्स आहे, खूप मोठं विज्ञान आहे. मी नेहमी सांगतो की सायन्ससुद्धा त्या गोष्टीला मान्य करतं. एखादा व्यक्ती असेल उदाहरणार्थ, तर तो शेतामध्ये काम करत असेल, बरोबर, शेतकरी माणूस असेल, आपला महाराष्ट्र हा कृषीप्रधान आहे. तर त्या एका शेतामध्ये एखादी झाड असतं, बरोबर. त्या झाडाजवळ त्याचे आजोबा जे काही काम असेल ते करून नित्य त्या झाडाशेजारी बसत असतील आणि त्यांचा जो मुलगा आहे त्यांना पण ते दृश्य दिसत असेल की माझे आजोबा किंवा माझे वडील ह्या झाडाखाली बसत होते, बरोबर. नंतर जेव्हा त्या आजोबांचं देहांत होईल त्यावेळी नातू किंवा त्यांचा मुलगा जो असेल त्यांना जेव्हा ते झाड पाहिल त्यांना त्या मेमरी आठवतील की नाही हे आमचं, म्हणजे ते झाड तोडताना पण त्यांच्याशी एक चांगलं नातं जुळ होईल की नाही ह्या ठिकाणी आजोबा बसत होते. हे का झालं? कारण की वारंवार तिथे ते बसलेले होते. म्हणजे वापस ती जी मेमरी आहे ती परत एकदा त्यांना रिलाईज झालं पाहिजे. म्हणून आपण ज्या कुळामध्ये आहोत, जेव्हा एखादी परंपरा वारंवार एखाद्या क्षेत्रामध्ये जातात तर त्या तुमच्या ज्या काही तुमच्या DNA मध्ये सुप्त असलेल्या ज्या काही स्मरणिका आहेत, ज्या काही तुमच्या त्याच्या काही त्यांचे क्षण आहे ते परत अपडेट होतात आणि परत तुम्ही तुमच्या जीवनाची नवीन सुरुवात करून येतात. आपण म्हणतो ना की आमच्या ठिकाणी आमच्या आजोबांची समाधी आहे, तिथे गेलं की आम्हाला त्यांना भेटल्यासारखं वाटतं. तशीच ही संकल्पना तशीच आहे की ज्या ठिकाणी माझे आजोबा, ज्या ठिकाणी माझे खापर पंजोबा कित्येक पिढ्यांपासून एकाच क्षेत्रामध्ये जात गेले, ती ऊर्जा मला पुन्हा वापस माझ्या जीवनामध्ये भेटावी. हे क्षेत्र म्हणजे कुळदैवता किंवा कुलदैवत. हां, गुरुजी आपण कुळाचारविषयी बोलणारच आहोत. त्याआधी मला कुळदैवत आणि ग्रामदैवत
या दोघांमध्ये काही फरक आहे का? हो. आणि त्याविषयी आम्हाला सांगा. बघा, कुलदैवत म्हणजे एखादी समूह, हो. त्याची रक्षण करणारी देवता. पण पूर्वी काय होत होतं की वेगवेगळे प्रसंग यायचे, काही आक्रमणं व्हायचे, काही महापूर यायचा किंवा काही एक स्थिती बदलायची. एखादी समूह दुसरीकडे त्यांचं स्थलांतर व्हायचं. हो. बरोबर. तर मग स्थलांतर झाल्यानंतर ज्या ठिकाणी आम्ही राहणार आहोत, पूर्वी काय होतं, फक्त वाडे वस्त्या किंवा एखादी गाव, नदी किनारी एखादी गाव असायचं. मग आमचं संरक्षण झालं पाहिजे. जसं आमच्या कुळाचं संरक्षण करणारी देवता आहे, तसं जो आमचा कुळ, आमचा समूह ज्या गावात राहतोय त्या गावाचं सुद्धा संरक्षण करणारी कोणती देवता असेल ना, मग त्याला म्हणतात ग्रामदैवत. ग्रामदैवत म्हणजे त्या संपूर्ण कुळ ज्या गावात राहतं आहे त्या गावाची जबाबदारी स्वीकारणारं, संरक्षण देणारं म्हणजे ग्रामदैवत. त्याला ग्रामदैवत म्हटलेलं आहे. म्हणजे एकाने कुळाचं संरक्षण केलं आणि एका देवतेने पूर्ण गावाचं रक्षण केलं. मग कालांतराने ज्या ठिकाणी जे त्यांचं ग्रामदैवत आहे, ज्याच्यामुळे ते वाचले आहे किंवा ज्यांच्या ठिकाणी त्यांची रोजीरोटी, त्यांचं जे काही उदरनिर्वाह ज्या गावामध्ये झाला, तर एक प्रकारची ही कृतज्ञता होती की ह्या देवतेमुळे आम्हाला ते मिळालं. मग जरी त्यांनी ते गाव सोडलं तरी त्या ग्रामदेवतेची उपासना काही त्या लोकांनी सोडलेली नाही. म्हणून आपल्या याच्यामध्ये 3.5 शक्तिपीठापैकी जसं उदाहरणार्थ तुळजापूरची भवानी काही लोकांची कुलदैवत असेल, तसं त्यांच्यामध्ये भैरवनाथ, काळभैरवनाथ, ज्योतिबा आदी कुलदैवतासोबत ग्रामदेवतांची पण अर्चना तिथे सुरू झाली. आणि गुरुजी, बऱ्याचदा काय होतं की त्या गावाच्या नावामुळे बऱ्याच जणांची आडनावं पडली जातात. म्हणजे मी आता मेदनकरवाडीचा आहे, चाकण, तर तिथे तशा 12 वाड्या आहेत. ज्यांना कुळ शोधायचं आपल्याला, ज्यांचं असं गावावरून आडनावं पडले ते, तर त्यांनी काय करावं? खूप सुंदर प्रश्न आहे. प्रत्येकाच्या कामानुसार सुद्धा आडनाव बदलल्या गेले. ठीक आहे. उदाहरणार्थ ज्याचं जे काही व्यवसाय होता, आपलं जे काही नावाचा जो इतिहास आहे तो वेगवेगळ्या तुमच्या व्यवसायानुसार, तुम्हाला दिलेल्या पदवीनुसार ते आडनाव दिल्या जातं. कारण की एवढे हजारो लोक आहे, त्यांना ओळखणार कसं? बरोबर ना. पोखर गावामध्ये असलेले पोखरकर, पिंगळे गावात असणारे पिंगाळकर, म्हणजे त्या गावावरून त्या लोकांचं क्वालिफिकेशन करता यावं यासाठी जे आपले कुलगुरू आहे त्यांनी ते तसे नावं दिले. दुसरं त्याला संदर्भ असा आहे की ज्यावेळी आता तुम्ही जो प्रश्न विचारला कुळानुसार, हे जे काही कुळ आहे हे 96 कुळ जे आपले मराठा समाज आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर त्यांच्यामध्ये हा प्रकार सगळ्यात जास्त आहे. कारण की कुळावरूनच हे असं वाक्य आहे किंवा कुळ हा असा प्रकार आहे की तिथून ते लोक ओळखल्या गेले पाहिजे. असे 96 कुळ आणि 96 कुळाचे कमीत कमी 450हून अधिक आडनावं, इतकं त्याचं, आणि त्याची सर्व माहिती प्रत्येक समाजाच्या याच्यामध्ये दिलेली असते. आणि आज इंटरनेट, वेगवेगळे पोर्टल, वेगवेगळ्या समाजाचे विशेष लोक यांनी ही सगळी माहिती लेखी ठेवलेली आहे. तर त्या आपल्या गावाच्या नावावरनं, आपल्या व्यवसायावरून, वरतून आपल्या दिलेल्या पदवीनुसार, जसं की काही लोकांना एखादी वाडी दिली जात होती, देशमुखी पद दिलं जात होतं, मग त्यांचा देशमुख, पाटीलकी दिली जात होती. पाटील हे आडनाव नाही आहे, ती दिलेली पद आहे, त्याच्यावरून त्यांचं कुलदेवता ही ठरलेली असते. तर जो काही आपल्या रेफरन्स जो आहे त्याचा अभ्यास करून मग आपण आपलं कुळ फायनल केलं पाहिजे. तर आता आपण कुळाचार विषयी बोलूयात. कुळाचार म्हणजे नेमकं काय? कुलाचार म्हणजे काय की आचार. मला ज्या कुळामध्ये माझा जन्म झाला आहे त्याच्या काही रूल्स अँड रेग्युलेशन्स मला दिलेले आहे, ते मला फॉलो करावे लागतील. मी उदाहरणार्थ मी हिंदू आहे, तो हिंदू मला कसं ओळखलं जाणार? मला शेंडी पाहिजे, मला जानवं पाहिजे, मी टिळा लावलेला पाहिजे, अगदी सर्वसाधारण हे लक्षण. तसं मी ज्या समाजात आहे त्या समाजाची सुद्धा काही नियमावली ठरलेली होती, आचार ठरलेला होता. मी काय घातलं पाहिजे, मी काय केलं गेलं पाहिजे, याला कुलाचार म्हटलं आहे. दुसरा विषय म्हणजे असा की ज्या कुळामध्ये आपला जन्म झालेला आहे, ज्या कुळाची अधिष्ठात्री देवी आहे, तिला काहीतरी तुम्हाला तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे. मग त्या ठिकाणी जाणं, त्या देवीला विशिष्ट नैवेद्य देणं, तिला काही तिची पूजा अर्चना करणं, याला कुलाचार म्हटलेलं आहे. कुलाचार 2 पद्धतीचे आहे.
आणि महाराष्ट्रामध्ये लोकांना त्याविषयी आज खूप जास्त अज्ञान आहे. आपल्या लोकांना वाटतं की महाराष्ट्रातून जे असलेले 3.5 शक्तिपीठं आहे, वर्षातून एकदा त्या ठिकाणी जायचं, दर्शन करायचं आणि वापस घरी यायचं, हे म्हणजे कुलाचार. पण तेवढाच अर्थ इथे अपेक्षित नाही आहे. आपल्या कुळामध्ये ज्या ऋषीमुनींनी साधना केली, विशिष्ट तिथी त्यांनी दिली. ठीक आहे. जसं आपण विवाह करतो तर लग्नपत्रिका देतो, लग्नपत्रिकेमध्ये मुहूर्त मेन्शन केलेलं असतं, त्या मुहूर्तावरती श्रद्धा असते की त्या मुहूर्ताला देवता तिथे असणार आहे. देवता ह्या शब्दाच्या बांधील असतात. मंत्राधीन देवता, मंत्राच्या अधीन देवता असतात. तसं त्या आपल्या ऋषीमुनींनी विशिष्ट वचन त्या देवतेला दिलेलं असतं की ह्या तिथीला तुम्हाला जो आम्ही काही पूजापाठ आधी करणार त्या दिवशी तो तुम्ही स्वीकार करावा. आजच्या भाषेमध्ये मला असं वाटतं विशिष्ट मोठ्या लोकांना भेटायची अपॉइंटमेंट ठरलेली असते, त्याच वेळेला तुम्हाला तिथे भेटावं लागतं. तसं त्या तिथीला तुम्हाला तुमच्या घरामध्ये देवतेचं साधना करायची आहे, त्या दिवशी देवीला नैवेद्य द्यायचे आहे, त्याला म्हणतात कुलाचार. मग नैवेद्याचे वेगवेगळे प्रकार असतात, तिला वस्त्र कोणतं द्यायचं, कोणत्या रंगाचं द्यायचं, याची काही नियमावली ठरलेली आहे, त्याला म्हणतात कुलाचार. आणि जर या कुलाचाराचं पालन आपण नाही केलं तर त्याचे आपल्याला काय काय परिणाम पाहायला मिळू शकतात, याविषयी आम्हाला मार्गदर्शन करा. महाराष्ट्रामध्ये हा विषय सगळ्यात जास्त लोकांना समजला पाहिजे. आज सर्वात मोठं जर कधी काही आपल्यासमोर संकट असेल तर ते आहे आरोग्याची समस्या, विवाह बाधा, आणि नंतर आपली जी आर्थिक उन्नती आहे त्याची समस्या, नंतर आपला वंश पुढे वाढला पाहिजे, कुळ वाढला पाहिजे. मग जेव्हा तुम्ही त्या कुलदेवतेची जे काही कुलाचार जो काही तुम्हाला सांगितला, जेव्हा तुम्ही तो पालन नाही करत, तर ह्या ठिकाणी तुम्हाला अडचण यायला सुरुवात होऊन जाते. बघा, आज विज्ञान इतकं पुढं गेलेलं आहे की आजकाल मॅनिफेस्टेशन्स, ऑरा, रेकी, हिलिंग, खूप म्हणजे वेगवेगळे तंत्रज्ञान, वेगवेगळे शब्द आले. परंतु याच्या अगोदरपासून आपलं वैदिक ज्ञान पुढेपर्यंत गेलं होतं. त्यामागचं विज्ञान तुम्हाला सांगतो की प्रत्येक माणसाचा एक आभामंडल असतो, त्याला ऑरा म्हणतात, बरोबर. तर या आभामंडलामध्ये अगदी 3 इंच 4 इंचाच्या बाहेर एक विशिष्ट प्रकारची लेअर असते. ती लेअर काय करते, संपूर्ण आभामंडलला प्रोटेक्ट करते आणि त्या ओराला प्रोटेक्ट करते की जेणेकरून जी काही नकारात्मक किंवा ज्या काही दूषित ऊर्जा आहे त्या ओरामध्ये त्यांचा इंटरफेरन्स झाला नाही पाहिजे, ते दूषित त्यांच्याकडनं झालं नाही पाहिजे. म्हणजे काय, आपल्या शरीराभोवती सुद्धा एक सुरक्षा कवच दिलं गेलेलं आहे. आणि हे सुरक्षा कवच म्हणजे काय, तर आपली कुलदेवता. जेव्हा तुम्ही कुलदेवतेला जाता तर ते जे सुरक्षा कवच आहे ते स्ट्रॉंग होत जातं. आणि एकदा का तुमचं सुरक्षा कवच खराब झालं, तुम्ही कुलदेवतालाच नाही गेले, मग काय होणार, असणारे जे काही सगळ्या प्रकारच्या ज्या काही दूषित ऊर्जा आहे, राहू केतूचे त्रास, शनीचे त्रास, पितृ पीडा, बाहेरील बाधा, ह्या सगळ्या तुमच्यावरती हावी होतात. जर कधी तुम्ही सायन्स पाहिलं तर तुम्हाला डॉक्टर्स पण सांगतील की कॅन्सर म्हणजे काय, तिथे माणसाची रोगप्रतिकार शक्ती खूप जास्त कमी होऊन जाते. आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये असे बरेचसे विषाणू आहेत की ते आपला शरीर त्याला प्रतिकार करतं, पण जेव्हा कॅन्सरमध्ये प्रतिकार शक्तीच कमी होऊन जाते, छोटातला छोटा आजार हा त्याच्या जीवावरती बेतू शकतो, बरोबर. तसंच हे सायन्स आपल्या ऊर्जेशी निगडीत आहे. जेव्हा तुम्ही त्या कुलदेवतेचं कवच तुम्ही व्यवस्थित सांभाळलं नाही, तिचा कुलाचार नाही केला, तर मग सगळ्यात अगोदर तुमच्यावरती काय होतं, जेवढ्याही प्रकारच्या नकारात्मक बाधा आहे, निगेटिव्हिटी वाढते, कर्जबाजारीपणा तुमचा वाढतो, मुलांचे विवाह लवकर होत नाही, लग्न झाले तर ते टिकत नाही. शेवटी स्त्री शक्ती ना, तुमच्या घरामध्ये जी देवीचं नाव आहे ललिता सहस्रनामामध्ये की कुलांगणा, कुलंतस्ता, कौलिनी, कुलयोगिनी, जी कुळामध्ये राहते. आपण नवरीला पण शब्द काय आहे, कुलवधू, कुळाची वधू. मग जोपर्यंत त्या कुळदेवतेचा आशीर्वाद असणार नाही, ती कुळवधू कशी येणार. आणि आल्यानंतर शेवटी ती स्त्री शक्ती आहे, म्हणून या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. तर त्या स्त्रीने जर कधी त्या शक्तीला जर कधी तिने समर्पण नाही केलं, तिच्यामधलं स्त्री तत्व काय होणार आहे, खराब होणार आहे. मग आज घटस्फोटाचे प्रमाण वाढले की नाही हो, आमचा मुलगा खूप चांगला पण आम्हाला सून चांगली नाही मिळाली, असं झालं, मुलाचं आयुष्य खराब झालं. किंबहुना स्त्रियांना आजार पण खूप जास्त लागतात का, त्यांनी त्यांच्या मेन सोर्सपर्यंत त्या पोहोचल्याच नाही ना, संरक्षण त्यांचं झालंच नाही.
मग त्याचा इम्पॅक्ट त्यांच्यावरती होतो. मुलांचं आज मुलं खूप एज्युकेटेड असतात, खूप त्यांचं शिकलेले सवरलेले असतात, पण तरी देखील मुलं कुठे ना कुठे आपल्या जीवनामध्ये मागे येतात. मुलं म्हणतात आम्हाला विदेशात जायचं आहे, फिरायचं आहे, पण वापस घुमून फिरून वापस घरातच येतात. असे अनेक लोकांना आम्ही पाहतो. का झालं? कारण की रूट चक्र आहे ना. कुलदेवता म्हणजे काय? रूट चक्र, बेस आहे. तुम्ही तुमच्या रूट पर्यंतच नाही पोचला तर तुम्हाला काय भेटणार आहे? मग तसं इनबॅलन्स होणं सुरू होतं. वैवाहिक अडचणी येतात. वरतून कुळ हा केव्हा वाढणार? जेव्हा त्या ठिकाणी पुत्र संतती किंवा एखादी संततीचा जन्म होईल, मुलगी असेल, आपल्या दृष्टिकोनातून मुलगा मुलगी तर एकच आहे, ठीक आहे. जेव्हा संतती होईल तेव्हा कुळाची वृद्धी होईल ना. आपण पण तुम्हाला माहिती असेल की जर कधी कोणाच्या घरामध्ये बाळ जन्माला आलं असेल तर आपण काय म्हणतो? वृद्धी झाली. वृद्धी झाली ना. मग ही वृद्धी केव्हा होणार? कोणाच्या कृपेमुळे होणार? त्या कुलदेवतेच्या कृपेमुळे होणार. मग तुमच्या जीवनामध्ये जर कधी संततीचे प्रॉब्लेम येत असतील, कर्जबाजारीपणा वाढला असेल, सगळ्या प्रकारचे नकारात्मकता वाढली असेल, तर समजून जायचं की आपला कुलाचार हा कुठेतरी डिस्टर्ब होतोय. आणि तुमच्या माध्यमातून मी सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेना सांगतो की सगळ्यात अगोदर तुम्ही तुमचा कुलाचार व्यवस्थित करा. 2च असे मुख्य उपाय आहे, मस्त तसं तर 3 असे मुख्य उपाय आहे की ते जर कधी तुम्ही व्यवस्थित सांभाळलं, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. पहिला उपाय म्हणजे तुमचा कुलधर्म, कुलाचार, तो तुम्हाला व्यवस्थित सांभाळायचा आहे. दुसरं म्हणजे तुमचं पित्रांचं, जे काही तिथी तुमच्या पित्रांची असेल तेव्हा काही पिंडदान, श्राद्ध आदी ते करणं गरजेचं आहे. आणि तिसरं म्हणजे तुमची नित्य उपासना. हे 3 जरी गोष्टी तुम्ही व्यवस्थित केलेत तरी तुमचं प्रारब्ध हे बदलायला काहीही वेळ लागणार नाही. आज विज्ञान इतकं पुढे गेलं, लोकांकडे पैसा आला, पण मानसिक शांतता नाही आहे. फॅमिलीमध्ये एकोपा नाही आहे. कुठेतरी त्यांचं मानसिक सौख्य, पारिवारिक सौख्य हे बिघडत चाललं आहे. का बिघडत चाललं? पूर्वी तुम्हाला जर कधी तुम्ही शास्त्र पाहिलं तर शास्त्र असं होतं की त्या तिथीला, उदाहरणार्थ तुळजापूरची भवानी, तिची विशिष्ट तिथी आहे. चतुर्दशीच्या दिवशी, चैत्र चतुर्दशीच्या दिवशी तिचा पूजा होणार किंवा चैत्र अष्टमीला तिची पूजा होणार. तर कुळातले सर्व एका ठिकाणी येतात आणि नंतर देवीची साधना करतात, पूजा करतात. म्हणजे त्याच्याने काय होणार? आपले जे काही भाऊबंद आहे त्यांच्यामध्ये एकोपा वाढला पाहिजे ना. पण नंतर काय झालं? अहंकार आले, मतभेद आले, नंतर वादविवाद झाले, कामामुळे अनेक लोक विखुरल्या गेले. त्यामुळे एकत्र न येता पारिवारिक जे काही दोष आहे त्याची वृद्धी झाली. म्हणून अगोदर कुलदेवता गरजेची आहे. गुरुजी, तुम्ही आता 3 गोष्टींचा उल्लेख केला. या 3 गोष्टी आपण केल्याच पाहिजे. त्या मला डिटेलमध्ये जाणून घ्यायला आवडतील. कुलदेवतेचं सगळ्यात महत्त्वाचं मी सांगेल की तुमची अगोदर तुम्ही कुलदेवता शोधा. शोधण्याचे 2 मार्ग आहे की तुम्हाला हेळवी लोक किंवा भाट लोक किंवा कुलगुरू जे असतील त्यांना शोधणं गरजेचं आहे. नंतर आपली तिथी काय आहे, त्या तिथीला तुमच्या घरामध्ये देवीचं व्यवस्थित जी काही पूजा पद्धती सांगितलेली आहे ती केली गेली पाहिजे. अनेक लोक यामध्ये मतभेद करतात की विज्ञान इतकं चंद्रावरती पोहोचलं, मंगळावरती पोहोचलं आणि अजून तुम्ही ते खुडचट विचार घेऊन चालतात. विज्ञानाचा अर्थ तो नाही आहे. विज्ञान हे बुद्धीसाठी, पण मनासाठी काहीतरी पाहिजे ना. मनासाठी अध्यात्म आहे. सगळ्यात मोठं ग्वालियर घराणं, तर शिंदे घराणं आहे, बरोबर. आजही त्यांच्याकडे मल्हारराव होळकरांचं ती सगळी गादी, त्या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांची ती जागा, म्हणजे आजही ते त्यांच्या कुलधर्म, कुलाचार व्यवस्थित सांभाळत आहे. ग्वालियरला जरी तुम्ही गेलं तर तिथे सुद्धा शिंदे घराणं त्यांची कुलदेवता सांभाळतं. तिथे महाराष्ट्रीयनच आहेत, तेही खूप मोठे मोठे बिझनेसमॅन आहे, त्यांचंही कुळातले लोक मोठे मोठे शिक्षण झालेले आहे, पण ते आपल्या रूटपासून वेगळे गेलेले नाहीत. दक्षिण भारतात तुम्ही जा, केरळामध्ये तुम्ही जा, त्या ठिकाणी लोकांनी आपली जी परंपरा आहे ती सोडलेली नाही आहे. जेव्हा तुम्ही विज्ञान करत असाल तर विज्ञानामध्ये तुमच्यातलं पशुत्व बाहेर येतं. तुम्हाला समाजात राहायचं आहे, तुम्हाला विचार करण्याची पद्धत तुम्हाला कुळ देते, समाज देते. त्यामुळे कुलाचार करणं खूप गरजेचं आहे. आपली तिथी ओळखावी, वर्षातून एकदा कुलदेवतेला जावं. घरामध्ये कुलदेवताचा चांदीची छोटीशी प्रतिमा, त्याला टाक म्हणतात, ती असणं गरजेची आहे. आणि जेव्हा तुम्ही कुलदेवतेला जाणार तेव्हा ती चांदीची टाक देवीजवळ घेऊन जाणं गरजेची आहे. शक्तीचा पुंज आहे ना तो. जोपर्यंत आता मोबाईल शेवटी मी वापरणार आहे
त्याला मला मेंटेन करणं गरजेचं आहे, चार्जिंग पण झाली पाहिजे ना. तसं तर शक्तीचा पुंज जेव्हा तुम्ही कुलदेवतेला स्पर्श करून आणतात त्याची अर्चना होते, ते करणं गरजेचं आहे. नंतर तुम्ही पितरांचं विचारलं, प्रत्येक जसं आपल्याला फक्त आपल्या आजी आजोबांचं माहिती असतं की या दिवशी आमच्या आजोबांचं पित्र असतात, काहीतरी त्याची विधी करणार, पण एवढाच अर्थ अपेक्षित नाही आहे. मुख्य म्हणजे आपल्यावरती 3 प्रकारचे कर्ज आहे, ऋण आहे. एक आहे देवता ऋण, एक आहे पितृऋण आणि तिसरं आहे मनुष्य ऋण. हे आपल्यावरती असतं. देवतेचं ऋण तुम्हाला कुलदेवता आधी पूजापाठ करून रोजची प्रार्थना करून देवता ऋण सुटतं. पितृ ऋण आपल्या बघा ना, तुम्ही एक थोडंसं वैज्ञानिक दृष्टीने विचार करून बघा, किती सारे जीन्स आहेत, किती सारे स्पर्म असतात, पण त्याच कुळात आपला जन्म कसा होतो? कोणती तरी ऊर्जा असेल ना की जी ठरवते की कुठे जावं, काय जावं, कसं जावं. आज संतती किंवा संतान उत्पत्ती एवढं सोपं असतं तर आज IVF सेंटर एवढे वाढले नसते. कोणती तरी शक्ती आहे जी कुळाला आपला जन्म कुठं व्हावा हे ठरवते. मग हे कशामुळे ठरतं? तर त्या पित्रांमुळे, पितृऋण आणि आपले आई वडील पित्र. आणि मला सांगावंसं वाटतं तुमच्या माध्यमातून की एवढे मोठे सगळे आक्रमणं झाले वेगवेगळ्या गोष्टीच्या, आपल्या धर्मावरती, आपल्या समाजावरती आक्रमण झाले. एवढ्या आक्रमणामध्ये आज आपण मराठी म्हणून, हिंदू म्हणून आपण आहोत. यापेक्षा आपलं वरती कर्ज काय असेल? त्यांनी स्वतःचा प्राण त्याग केला पण त्यांनी आपला धर्म सोडला नाही, त्यांनी आपला समाज सोडला नाही. नाही तर आज आपण दुसरंच कोणीतरी असतो. मग हे आपल्यावरती कर्ज नाही का? हे कर्ज आहे. मग हे कर्ज कुणाचं आहे? आपल्या पितरांचं आहे. हे कर्ज आपल्यावरती कशाचं आहे? महाराजांचं आहे, छत्रपतींचं आहे. मग ते तुम्हाला दूर करणं गरजेचं आहे. आणि तिसरं असतं मनुष्य ऋण, की आपले आई वडील किंवा आपण ज्यांच्याकडून काही घेतलेलं आहे, पूर्वप्रारब्धाने काही आपल्याला श्राप असतात, काही दोष असतात, ते आपल्याला दान धर्म आदी करून तुम्हाला ते ऋण चुक्त करावं लागतं. त्याला आपण मनुष्य ऋण म्हणतात, काही लोक त्याला ऋषी ऋण म्हणतात. तर हा असा त्याचा भाग आहे. आणि गुरुजी, बऱ्याचदा कुठल्याही धार्मिक विधीची सुरुवात ही आपल्या कुलदेवतेच्या आराधना करून केली जाते, स्मरण करून केली जाते. असं का करतात? ज्या कुळातूनच तुमची उत्पत्ती झाली आहे, ज्या तिचे संरक्षण आहे म्हणून आज तुम्ही जिवंत आहात ना. नाही तर मी अगोदर म्हटलं की पित्रांमुळे आणि कुलदेवतेमुळे आज आपण इथे सुरक्षित आहोत, बरोबर. म्हणून सगळ्यात अगोदर तिलाच स्मरण करणं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, देव जरी तुम्ही एखादी साधना, आध्यात्मिक बरेच लोक म्हणतात की आम्ही विशिष्ट देवतेला मानतो, आम्ही विशिष्ट परंपरेला मानतो, आम्ही ह्याच देवतेला मानतो, आम्ही ह्याच गुरूंना मानतो. पण हे तुम्ही केव्हा मानलं? जेव्हा तुमचा जन्म टिकून राहिला. अध्यात्मामध्ये सुद्धा बल तेव्हाच भेटतं जेव्हा तुम्हाला कुलदेवतेची कृपा होते. अनेक असे संत महांतांचे असे उदाहरणं आहेत की त्यांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक उन्नती होत नव्हती, पण कुलदेवतेला गेले, काही अनुष्ठान केलं आणि कुलदेवतेंना त्यांनी कौल दिला की तू ह्या ठिकाणी जा, तू यांच्या शरणला जा. आपल्यापेक्षा त्या जगत मातेला माहिती ना आपलं कल्याण कशामध्ये आहे. म्हणून सर्वात अगोदर पूजेमध्ये गणपतीचं स्मरण आणि मग नंतर कुलदेवतेचं स्मरण. आणि नित्यसुद्धा रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा अगोदर तुम्हाला तुमचं जी इष्टदेवता असेल तिचं स्मरण करण्या अगोदर सुद्धा तुम्हाला कुलदेवतेची आराधना करणं, स्मरण करणं हे गरजेचं आहे. आणि गुरुजी, काय होतं की बऱ्याचदा आपल्याला नोकरीमुळे, कामामुळे शहराच्या बाहेर जावं लागतं, पण शहराच्या बाहेर राहून आपण आपल्या कुलदेवतेची आराधना करू शकतो का? हो, करू शकतो. बघा, नियम हे शास्त्रानुसार आपल्याला थोडेसे बदलवावे लागतात. आज काळाचं असं आहे, माझं असं म्हणणं असतं की ठीक आहे, ॲटलिस्ट तुम्ही वर्षातून एकदा कुलदेवतेला जा आणि जी तिथी तुम्हाला दिलेली आहे त्या तिथीला तुम्ही तुमच्या घरामध्ये गोडधोड व्यवस्थित करून खा, आरती करा, एकत्र या. नाही तुम्ही 10 लोक एकत्र येऊ शकत, ॲटलिस्ट तुम्ही तुमचे आई वडील, घरातली सूनबाई, तुमचा मुलगा, 4-5 लोक तर देवीची आरती करू शकतात ना. जसं गणपती बाप्पा आता बसलेले, आपण एकत्र येऊन बाप्पाची आरती करतो, तसं तुम्ही देवीचंही करू शकतात ना. तर ते तुम्ही केलं गेलं पाहिजे. गुरुजी, आणि कुलदेवतेची आराधना केल्यानंतर आपल्याला कुठले कुठले सकारात्मक बदल पाहायला मिळू शकतात? मग ते व्यावहारिक आयुष्यात असो किंवा वैयक्तिक आयुष्यात असो, याबद्दल मार्गदर्शन करा. खूप जास्त आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतो जर कधी तुम्हाला तुमची कुलदेवता. मेन अडचण काय झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो की 3.5 शक्तिपीठ मुख्य कुलदेवतेचे स्थान असतात, बरोबर.
काही लोकांचे महाराष्ट्रातले बाहेर कुलदेवता असतात, त्याला 51 शक्तिपीठापैकी कुलदेवता असतात. पण पूर्वी दळणवळणाचे साधन नसल्यामुळे त्या ठिकाणाहून जाऊन लोक विशिष्ट बाणा किंवा दगड देवीला स्पर्श करून आणायचे आणि तिची स्थापना करायची. बरोबर, एवढ्या दूर नाही जाऊ शकणार, मग काय गावातल्या गावात तिची स्थापना करायची. पण लोकांनी काय केलं की तेच करणं सुरू केलं. मुख्य क्षेत्रावरती जाणं, पूर्वी तशी कंडिशन होती. आज जर मी ठरवलं तर मी 1 तासात दिल्लीला पोहोचतो फ्लाईटने, पॉसिबल आहे ते. मग आपण अगोदर आपली कुलदेवतेचं मुख्य स्थान शोधलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 96 कोळी मराठा लोकांचा जेव्हा तुम्ही इतिहास बघता, त्यांच्यामध्ये पण लोकांना वंश माहिती नाही आहे. काहींचे सोमवंशीय आहे, सूर्यवंशीय आहे, नागवंशीय आहे, अग्निवंशीय आहे. यावरून त्यांच्या कुलदेवता बदलल्या गेलेल्या आहे. लोकांना वाटतं की फक्त 96 कुळ मराठा म्हणजे तुळजाभवानी, इतकंच नाही आहे. जे चव्हाण कुळ आहे, ज्या काही लोकांचं काळभोर आडनाव असतं, बरोबर, ठीक आहे, तर चव्हाण कुळाची कुलदेवता ही शाकंभरी राजस्थानामध्ये, ती आपल्या लोकांना माहितीच नाही. आता तुम्ही कदंब सांगितलं, कदंबांचे कुलदेवता ही तुळजापूरची भवानी, पण अगोदर तिची उपासना राजा मयूरवर्माने कर्नाटकामध्ये केली, म्हणजे ती बनशंकरी झाली, ती तिचं मुख्य स्थान. म्हणजे हे तुम्हाला तुमचं राजघराणं, तुमचं देवक आधी तुम्हाला माहिती असून त्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ते करता, तुमचं आयुष्य 360 डिग्रीने चेंज होतं. शेवटी बघा ना, तुम्ही ज्या एनर्जी आपले आतापासूनचे आपले लोक, आपले कुळ लोक, आपले सगळे परिवारातले लोक त्या ठिकाणी जात आहेत, तुम्ही जेव्हा तिथे जाता, तुमच्या आयुष्यामध्ये एक नंबर पॉझिटिव्हिटी येते. महिलांच्या आयुष्यामध्ये त्यांना संरक्षण भेटतं. आज महिला सगळ्यात जास्त आजारपणाने ग्रस्त आहेत, हेल्थ इश्यू खूप जास्त सुरू झालेले आहेत, तर ते जरा कमी होतात. बघा, ह्या सगळ्या गोष्टी औषधीला किंवा विज्ञानाला पर्यायी नाही आहे. की तुम्ही कुलदेवतेचं केलं म्हणजे तुम्ही कधी आजारी पडणार नाही असं नाही आहे, ते विज्ञानाला पूरक आहे. ठीक आहे, म्हणून जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करता, तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतात, तुमचे व्यवसाय वृद्धी होते, तुम्हाला नोकरी लागते, मुलांच्या जीवनामध्ये चांगली जीवनसाथी, चांगला साथीदार त्याच्या आयुष्यामध्ये भेटतो. आज मुलांना आम्ही पाहतो, असे काही प्रसंग बघतो की त्या ठिकाणी मुलांचं आयुष्य, मुलांचं विवाह करण्याचीच आज त्यांची इच्छा नाही आहे. पंजाब साईडकडे ज्यावेळी गेलो त्यावेळी अमृतसरची एक किस्सा, खूप मोठं घराणं ते, आणि मुलगा अमेरिकेमध्ये, आणि लग्न झालं तिथे, त्या मुलाने स्वतःचं घर घेतलं, सगळं काही व्यवस्थित. पण लग्न झाल्यानंतर कळलं की मुलीचं ऑलरेडी लग्न झालं होतं आणि तिचं ऑपरेशन झालं होतं. हा प्रसंग जेव्हा एखाद्या मुलाच्या आयुष्यामध्ये अशी फसवणूक होईल, आज तो मुलगा लग्न करण्यासाठी तयार नाही आहे. म्हणजे आज एका चुकीमुळे त्या मुलाचं अख्खं आयुष्य हे खराब झालं. याला तुम्ही दोष कोणाला देणार? त्या समाजाला देणार, घराला देणार, किंवा नातेवाईकांना देणार? म्हणून ज्यावेळी तुम्ही तुमची कुलदेवता व्यवस्थित करता, त्यांच्यामध्ये पण प्रकार आहेत. आपण नाव ऐकतो की खत्री लोक, ॲक्च्युली ते खत्री नाही आहे, ते क्षत्रिय आहेत. आपण तो सिंधी लोक, सिंध प्रांतातून आले, तिथे हिंगलाज देवी त्यांची कुलस्वामिनी. महाराष्ट्रामध्ये सुद्धा हिंगलाय मातेचं मंदिर आहे, जे गोसावी समाज आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यांची कुलदेवता आहे आई हिंगलाज माता. तर मग जेव्हा तुम्ही ह्या कुलदेवतेचं करता, तर तुमच्या आयुष्यामध्ये असे फटके जे भेटत आहेत किंवा असे जे काही चुकीचे प्रसंग घडत आहेत, त्यापासून तुमचं संरक्षण होतं. अनेक लोक अनेक पूजा पाठ करून, व्रतवैकल्य करून थकलेले असतात, पण तुम्ही अशा वेळी तुमच्या कुलदेवतेपर्यंत जा, कुळधर्म तुमचा व्यवस्थित करा, जे तुमचं असेल. आई वडील आहेत ना शेवटी, बाहेरचे लोक तुम्हाला मदत नाही करत ना. किती जरी तुमचं नुकसान झालेलं असलं, किती जरी रागवलेलं असले, पण तुम्ही आईजवळ गेलात की आई काय म्हणते, सोड, जाऊ दे. तसं ती आपली आई आहे. तुम्ही त्या भावाने तिथपर्यंत गेलं तर तुमचं आयुष्य बदलतं. गुरुजी, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण सगळे रेफरन्सेस पाहिले, तरीही आपल्याला जर आपलं कुलदेवता सापडला नाही, तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? उत्तम प्रश्न. आणि अनेक लोकांना तो भेडसावत असतो, मला अनेक लोक सांगतातही. कुलदेवता शोधणं हा खरंच खूप कठीण विषय आहे, क्लिष्ट विषय आहे. आणि ब्राह्मण समाज सोबत 96 कोळी मराठा समाज किंवा अन्य समाज, त्याचे बरेचसे रेफरन्स आपल्याकडे इतिहास उपलब्ध आहे, पण काही समाजामध्ये ते रेफरन्स उपलब्ध नाहीत. मग अशा वेळी काय करू शकता तुम्ही, की जर कधी सगळं करून तुम्ही थकलात, की आता काहीच तुम्हाला सापडलेलं नाही, सगळ्यांना विचारून तुम्ही थकलेलं असाल, तर कोणत्याही चांगल्या व्यक्तींकडनं, ज्या ठिकाणी तुमची श्रद्धा आहे त्या व्यक्ती सोनाराकडून तुम्ही एक महिषासूर मर्दिनी
ची प्रतिमा तुम्ही बनवून घ्यायची चांदीची, आणि त्याच्या खाली कुलदेवतायै नमः, श्री कुलदेवतायै नमः असं लिहून घ्यायचं. मी तुम्हाला फोटो पाठवतो. जितक्याही कुलदेवतांचे रूप आहेत ते दुर्गा देवीपासूनच उत्पन्न झालेले आहेत. तुम्ही तुळजाभवानी बघा, इवन आपली सप्तशृंगी बघा. अनेक लोकांचे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज आहे, आणि आदिवासी समाज यांनी कधीही म्हणजे मूर्तीपूजा केली नाही. त्यांनी पूजा कसली केली, तर प्रकृतीची पूजा केली. म्हणून त्यांच्यामध्ये देवी कोणती आहे, पेडकाई माता. तिलाच आपल्या शास्त्रामध्ये वनदुर्गा म्हटलेलं आहे. पण त्या लोकांना त्याचं स्वरूप माहितीच नाही. इतिहास जर कधी पाहिला तर मोहनजोदडो आदी ज्या काही संस्कृती होत्या तिथे सुद्धा पशुपतीनाथाची म्हणजे शिवाची एक प्रतिमा सापडली. तिथं आज संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. तर तुम्ही जर कधी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसतील तर सगळ्यात अगोदर चांदीच्या पत्र्यावरती महिषासूर मर्दिनीची अष्टभुजा दुर्गा महिषासुराला मारताना किंवा 4 हाताच्या दुर्गेच्या प्रतिमा तुम्ही व्यवस्थित करून तिची अर्चना पूजा पाठ व्यवस्थित तुम्ही घरामध्ये केला पाहिजे. व्यवस्थित तिची अर्चना केली पाहिजे. देवीला सगळ्यात जास्त प्रिय आहे कुंकुमार्चन. कुंकू देवीला खूप प्रिय आहे. अगदी तुम्ही कोणत्याही स्टोअरवरती गेलात गीता प्रेसच्या तर देवी उपासना म्हणून 20 रुपयाला एक ग्रंथ छोटंसं पुस्तक मिळतं. त्याचा आपण फोटो देऊया. तर ते पुस्तक तुम्ही आणायचं. त्यामध्ये देवी कवच, देवी अथर्व शीर्ष आणि दुर्गा देवीचे 32 नामाचं स्तोत्र आहे. तर तुम्ही ते दुर्गा देवीचे 32 नामावली वाचून कुंकुमार्चन पण करू शकता. ही उपासना जरी तुम्ही रोजची सुरू केली तरी तुम्हाला तुमच्या देवतेचं काही ना काहीतरी अशा योग येतो की तुम्ही तुमच्या कुलदेवतेपर्यंत बरोबर पोहोचता. आणि हा माझा नाही तर कमीत कमी 11 ते 12 वर्षाचा माझा अनुभव आहे अनेक लोकांसोबत. आमच्यासोबत पण तसंच झालं, पण आम्ही बरोबर ते आमच्या कुलदेवतेपर्यंत पोहोचलो. तर तसं तुम्ही करू शकता. आणि एक आता विषयापेक्षा वेगळा प्रश्न मला पडला की हळदी कुंकाचं आपल्या धर्मात काय महत्व आहे? खूप जास्त महत्त्वाचं आहे. हळद तर त्याला आयुर्वेदिक त्याला खूप महत्त्वाचं आहे, बरोबर. त्याला अँटीसेप्टिक वगैरे म्हणतात. पण मला असं वाटतं की हळद कुंकू हे शौर्याचं प्रतीक आहे. आपल्या जेजुरीला जर कधी तुम्ही गेलात तर खंडोबाला सुद्धा हळद लागते, भंडारा वाहला जातो. हे काय शौर्याचं प्रतीक आहे. तुम्ही जेव्हा आज महिलांना आज जीवनामध्ये अडचणी काय येत आहेत, फक्त ते नावापुरतं हळदी कुंकू समारंभ राहिले, पण त्याचा अर्थ त्यांना कधी कळला नाही की मी जे कुंकू लावते हे शौर्याचं प्रतीक आहे, माझ्यामधलं असलेल्या तेजाचं प्रतीक आहे, मीच सृजनशीलतेची कारक आहे, बरोबर ना. जोपर्यंत जीवनामध्ये स्त्री येणार नाही सृजन कसं होणार आहे. तर स्त्रीला सृजनशीलतेचं कारक म्हटलेलं आहे. आणि फक्त कुंकू लावून नाही होणार आहे की मला त्याचा प्रतिकार करता यावा. महिलांना बघतो ना आपण, एखादी गोष्ट बघतो, आता उदाहरणार्थ आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही जर कधी एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये आपण गुलाबाचं फूल दिलं, विशिष्ट फूल दिलं तर आपल्याला बरं वाटतं. तेच मी जर कधी हत्यार दिलं तर मला इच्छा होईलच ना, काहीतरी मी केलं पाहिजे. म्हणजे त्या वस्तूचा प्रभाव पडला. मग पूर्वी पण मळवट इतके भरत होते की मी स्वतः माझ्यामध्ये ते तेज आहे. तुम्ही जर कधी पाहिलं तर ऐतिहासिकदृष्ट्या जर कधी पाहिलं तर अगदी 9 वारी नेसून घोड्यावरती बसून युद्ध करणाऱ्या मा जिजासाहेब होत्या. का की संस्कृतीसुद्धा आहे आणि त्याला विरोध करण्यासाठी आम्हीच दुर्गा आहोत आणि आम्हीच काली आहोत हे सांगण्यासाठी आपल्यामध्ये ही परंपरा सुरू झाली. जागरण गोंधळ सुरू झाले. का सुरू झाले की तुमच्यासमोर ते दिसलं पाहिजे. ठीक आहे, आज जिथे तिथे मोटिवेशनल सगळं सुरू आहे. काय मोटिवेट करणारे पाहिजे ना. पूर्वी काय होतं असं? पूर्वी असं काहीच नव्हतं. मग पूर्वी काय होतं की बघा, तुम्ही ज्या देवतेला तुम्ही मानता त्या देवतेनं असं शौर्य केलं, खंडोबांनी असं शौर्य गाजवलं, पोवाडे महाराजांनी असं शौर्य केलं, किंवा दुर्गा सप्तशती देवीने स्वतः महिषासुराला असं मारलं. हे एक प्रकारचं मोटिवेशन्स होतं. आज ज्या कथा ऐकून शिवाजी महाराज घडले, ज्या कथा ऐकून संभाजीराजे घडले, जे कथा ऐकून महाराणा प्रताप घडले, मग आपण का नाही घडणार. यासाठी हे जागरण गोंधळ आधी होते की तुमच्यामधलं ते मोटिवेशन्स पण यावं आणि तुमच्याकडून शिवपार्वतीची साधना घडावी. यासाठी या सगळ्या गोष्टी गरजेच्या होत्या. कुंकू याच्यासाठी की महिलांनी, आज तर कुंकू गेलं टिकल्या आल्या, ठीक आहे, पण ठीक आहे, काला येत तस्मै नमा, काळाचा तो परिणाम आहे, पण कुंकू हे लावणं खूप गरजेचं आहे.
आणि महिलांनी तर ते लावलंच पाहिजे. त्याचे खूप वेगवेगळे कारणं आहेत, पण त्यांच्या संरक्षणासाठी, बौद्धिक संरक्षणासाठी फक्त कुंकू लावून महत्त्वाचं नाही आहे. त्यातला अर्थ कळला तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. येस, खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही. आणि असं होऊ शकतं का गुरुजी की 2 कुलदैवत असू शकतात? हो हो हो, अनेक लोकांच्या 2 कुलदेवता असतात. जसं की आता मी म्हटलं की 3.5 शक्तिपीठ जसे आपले आहेत, तसे 51 शक्तिपीठ दुर्गा देवी किंवा सती मातेचे शरीराचे 51 तुकडे जिथे जिथे पडले ते शक्तिपीठ झाले. पण मग एवढ्या दूर तिथे जाऊ शकत नव्हते, म्हणून मग त्यांनी महाराष्ट्रातील कुलदेवता स्वीकारली. जसं की आमची कुलदेवता मोठं, आमच्या पण 2 कुलदेवता आहे. एक आहे दक्षिण काली, कलकत्त्याची काली, ठीक आहे, विस्पुते घराणे म्हणजे पोद्दार आणि महाले आमचं मुख्य कुळ. तर आमची कुलदेवता कलकत्त्याची काली, पण कलकत्त्याला जाणं त्या वेळेमध्ये पॉसिबल नव्हतं. मग कालीचंच दुसरं प्रतिरूप म्हणून आई रेणुकेचं रूप दिलं. रेणुका, बरेच लोक तिला वेगळ्या नावाने ओळखतात, एकवीरा, एका वीराची आई. एक वीर कोण होते? भगवान परशुराम. ज्या परशुरामासारख्या वीराला जिने जन्म दिला अशी ती एकवीरा. म्हणजे एकवीरा ही कुलदेवता, पण ती नंतर काय झाली? रेणुका आहे. म्हणून मूळ क्षेत्र आपण ओळखलं पाहिजे. म्हणून 2 कुलदेवता तुमच्या असू शकतात. त्यांना आपल्या भाषेमध्ये लहान आई आणि मोठी आई असं म्हणतात. आणि जे लोक शहरात राहतात त्यांना गावाकडे जाऊन आपल्या ग्रामदेवतेचं असेल किंवा कुलदेवतेचं असेल हे स्मरण करणं किंवा त्यांची पूजा करणं शक्य नसतं. तर यावर काय उपाय आपल्याला करता येऊ शकतो? पहिला मुद्दा तर वर्षातून एकदा कुलदेवतेच्या ठिकाणी जाणं आहे. ते तुम्हाला स्किप करता येत नाही. पण परंतु काही प्रसंग असे आले की त्या ठिकाणी तुम्हाला ते जमत नसेल, तर तुमच्या ज्याही गावामध्ये, उदाहरणार्थ माझी कुलदेवता रेणुका असेल, तर माझ्या जवळपास पंचक्रोशीमध्ये कुठेतरी रेणुकेचं मंदिर असेलच ना. त्या ठिकाणी जाऊन मी विधिवत दर्शन घेतलं पाहिजे की आईसाहेब असं काहीतरी तुम्ही योग घडवा की आम्ही तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू. अनेक लोक म्हणतात की आमच्या ठिकाणी हे मंदिर आहे, आम्ही तिथेच कुलाचार करतो. तसं नाही केलं गेलं पाहिजे. त्याला शास्त्रीय आधार नाही आहे. मूळ क्षेत्रा ठिकाणी जाऊन कुलाचार हा केव्हाही झाला पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे का की आपल्या धर्मामध्ये मुंडन संस्कार सांगितलेला आहे. लहान मुलाचा जन्म होतो, तर मुंडनाचा अधिकार फक्त आणि फक्त कुलदेवतेला आहे. ज्या कुळामध्ये माझा जन्म झाला तिच्या आशीर्वादामुळेच माझा जन्म झाला ना. हे ब्रह्मांड मला का दिसलं? तिच्या आशीर्वादामुळे दिसलं. मग हे ब्रह्मांड अगोदर जो पहिला जो केस आहे तो त्या कुलदेवतेला अर्पण करायचा आहे. म्हणून शक्यतोवर सगळ्यांनी प्रयत्न हा केला पाहिजे की आपण आपल्या कुलदेवत्याच्याच ठिकाणी आपल्या विशिष्ट तिथीला जे आपलं परंपरा आहे त्यानुसार मुंडन तिथं झालं पाहिजे. जर कधी तुम्ही राजस्थानमध्ये गेलात, राजस्थानमध्ये भगवान श्रीकृष्णांची कुलदेवी आहे, त्या ठिकाणी कृष्णांचं मुंडन झालं अशी तिथे श्रद्धा आहे. मग आपण ज्यांना एवढं मुख्य मानतो, मग आपण का त्यांचं साधना करू नये? आणखी तुम्हाला सांगतो की आज आपण अयोध्यामधलं मंदिर बघतो, तर अयोध्याच्या ज्यावेळी प्रसंग चालू होते त्यावेळी मंदिरामध्ये तर ते किती वर्षानुवर्ष ते सगळं लांबलेलं होतं. पण मग अशावेळी एका संतांना उपदेश झाला, देवीचा आदेश आला की रामाच्या कुलदेवतेचं मंदिराचं जीर्णोद्धार तुम्ही अगोदर करा, नंतर रामाचं मंदिर उभारलं जाईल. त्यावेळी त्या संतांनी अगोदर महाकाली, त्यांची जी प्रभू रामचंद्रांची जी कुलदेवी आहे तिचं त्यांनी जीर्णोद्धार केला आणि त्याच्या काही वर्षाने शांततेत राम मंदिराचा निकाल लागला. म्हणजे हा इतिहास आपल्याला माहितीच नसतो. जर कधी तुम्ही कांची कामाक्षीला गेलात, कांची कामाक्षीला आतमध्ये एक अशी जागा आहे ज्या ठिकाणी देवीची नाभी पडलेली आहे. त्या ठिकाणी दशरथ राजांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता शृंग ऋषींच्या हाताने, आणि त्यांनी आपली कुलदेवता त्यांनाच मानून तिथे ती विधी केली होती. तेव्हा प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. मग हा जर कधी आपला इतिहास असेल तर मग आपण आपला इतिहास फॉलो केला गेला पाहिजे. आणि कुलदेवतेची पूजा करण्यासाठी काही विशिष्ट वार किंवा वेळ आहे का? कधीही केलं तरी चालते? कुलदेवतेचं तुम्ही कधीही स्मरण करू शकता, परंतु वर्षातल्या काही तिथी, जसं की आता हे तुमच्या कुलदेवतेवरती डिपेंड असतं, पण मुख्य 3 तिथी आहे. श्रावण पौर्णिमा, कोणत्याही पौर्णिमेला, चतुर्दशीला किंवा अष्टमीला देवीची आराधनाचं फल सांगितलं गेलं आहे. अष्टम्याम वा चतुर्दशाम नवम्याम असं सांगितलं आहे दुर्गा सप्तशतीमध्ये. तर चैत्र
शुद्ध अष्टमी, नसेल चैत्र शुद्ध चतुर्दशी, चैत्र पौर्णिमा, श्रावण शुद्ध चतुर्दशी म्हणजे राखी पौर्णिमेचा एक दिवस अगोदर किंवा राखी पौर्णिमा, आणि माघ पौर्णिमा, अशा काही तिथी दिलेल्या आहे. काही लोकांना होळीच्या दिवशी पण कुलाचार असतो. तर हे तुमच्या कुलदेववरती डिपेंड आहे. जर कधी तुम्हाला कुलदेवताच माहिती नसतील, काहीच तुम्हाला कोणतंही लवलेश त्याचं माहिती नसेल, तर त्यांनी पौर्णिमेला देवीचं अर्चन, पूजा पाठ व्यवस्थित करावं, पूर्णाचा नैवेद्य दाखवून आपली साधी सिंपल आरती करावी. आणि दुर्गाचं जे स्तोत्र आहे, देवी कवच आहे, अर्गला, किलक स्तोत्र आदी तुम्ही वाचू शकता. त्यातून तुम्हाला त्याचं पूर्ण फळ भेटतं. आणि बऱ्याच जणांच्या आयुष्यात काय होतं की ते कष्ट करतात, संघर्ष करतात, चांगले कर्म देखील करतात, परंतु त्यांना सतत अपयश येत असतं. तर हे अपयश कुठेतरी त्या कुलदेवतेच्या नाराजीचं कारण असू शकतं का? मी अगोदर सांगितलं की कुलदेवता तर नाराज होत नाही, ती आई आहे. पण काय होतं की तुमचं संरक्षण कवच भेदल्या गेलं ना, त्याचमुळे मग हे सगळे पित्र, हे सगळे पिशाच्य शक्ती, राहू केतूचे त्रास हे सगळे सुरू झाले. म्हणून अगोदर तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं करणं गरजेचं आहे. बऱ्याचशा अशा काही चुकीच्या प्रथा लोकांनी सुरू केल्या कुलदेवतेच्या नावाखाली, ते चुकीचं करू नका. व्यवस्थित केलं गेलं पाहिजे. तर ते जर कधी तुम्ही केलं तर तुमचं आयुष्य हे खूप परिवर्तित होऊन जातं आणि त्याच्यातून तुम्हाला खूप चांगला परिणाम भेटतो. आणि असे एक नाही, असे हजारो उदाहरणं माझ्यासमोर आहेत की सर्व करून थकलेत, सगळ्या प्रकारचे रत्न वापरून थकलेत, सगळ्या पूजा करून थकल्यात, पण त्या कुलदेवतेला व्यवस्थित त्यांनी अर्चना केली आणि त्यांचं आयुष्य हे बदललं. बरोबर. आणि काही असे मंत्र किंवा स्तोत्र आहेत का जे आपण दैनंदिन आयुष्यात उच्चार करून त्या आपल्या कुलदेवतेची आराधना करू शकतो? दुर्गा अष्टोत्तर नाम स्तोत्र देवीला अत्यंत प्रिय आहे आणि ते घेतलं पाहिजे. देवी कवच वाचलं पाहिजे. ह्या ब्रह्मांडामध्ये अशा वेगवेगळ्या शक्ती आहेत, आपल्याला त्याचं ज्ञान नाही आहे. अनेक लोक त्याला जीवाणू, विषाणू काय म्हणत असतील, पण आपल्या ऋषीमुनींनी त्याला वेगळा शब्द दिला असेल. माझं असं म्हणणं आहे. तर देवी कवच वाचावं, अर्गला स्तोत्र, किलक स्तोत्र, किंबहुना तुम्ही देवीच्या 32 नावाने, मी जसं तुम्हाला सांगितलं 32 नावाने तुम्ही अर्चना करू शकता. दुर्गाये नमः, दुर्गा उपद्रव निवारिण्ये नमः, असे देवीचे वेगवेगळे नावं आहेत. ठीक आहे, ते तुम्ही असून कुंकुमार्चन तुम्ही करू शकता. त्याच्याने तुम्हाला खूप फायदा होईल. आणि जे कुंकुमार्चन तुम्ही स्वतःच्या हाताने केलेलं आहे, ते कुंकू तुम्ही तुमच्या मस्तकी धारण केलं पाहिजे. त्यात तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतो. आणि गुरुजी, निश्चितच तुम्ही अनेक लोकांसोबत काम करता, अनेक वर्ष या कार्यामध्ये तुम्ही सक्रियपणे काम करत आहात. तर या सगळ्या वर्षाचा तुमचा अनुभव कसा होता आणि एकंदरीत लोकांची मानसिकता कशी आहे या सगळ्या विषयाविषयी? सगळ्यात अगोदर तर लोकांची सुरुवातीला थोडी उदासीनता दिसते. लोकांची अशी धारणा असते की गुरुजींनी काहीतरी चमत्कार करावा, काहीतरी करून द्यावं आणि आपलं आयुष्य बदलावं. पण त्यांना समजून सांगावं लागतं की हे असं नाही आहे. पण जेव्हा ते त्यांची कुलदेवतेची आराधना करतात, अनेक लोकांना असे दिव्य अनुभव आलेत की तेव्हा त्यांचं आयुष्य पूर्णतः बदललं. काही लोक, मुलं की नाही आम्ही हा देवदेवता वगैरे मानत नाही, पण त्यांना हट्टाने सांगितलं जातं की नाही तुम्ही जाऊन तर या, दर्शन करून तर या. आता बघा, प्रत्येक ठिकाणी देवस्थान म्हटलं तर तिथे संस्थेचे वेगवेगळे नियम आलेत, गर्दी आली, तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं विवेकबुद्धीने ते ठरवलं पाहिजे. शांत चित्ताने तुम्ही ते देवीचं दर्शन घेतलं पाहिजे. तुमचं आयुष्य खूप जास्त बदलतं. अनेक असे उदाहरणं आहेत. अनेक अशा महिला आल्यात की ज्या अगदी सतत झोपलेल्या असायच्या बेडवरती, काही ना काहीतरी आजारपण. मग जेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचा कुलधर्म व्यवस्थित करा, त्यावेळी त्यांचं आयुष्य खूप बदललं. मला इतर लोकांचा अनुभव देण्यापेक्षा मी स्वतःचं सांगेल की आजच्या 6-7 वर्षापूर्वी माझीही अवस्था थोडीशी की प्रत्येकाला स्ट्रगल करावं लागतं. असं नाही आहे की तुम्ही अगदी सहज तुम्हाला मंत्रतंत्र आलेत म्हणजे तुम्ही अगदी एका रात्रीमध्ये सुपरस्टार होतात, असं नसतं काही. पण मी जेव्हा बघायचो तेव्हा मला प्रत्येक वेळी उत्तर हेच मिळायचं प्रश्नशास्त्रामध्ये की कुलाचार आमचा चुकतो आहे, कुलधर्म आम्हाला समजत नाही आहे, पण आम्ही कुलदेवतेचं व्यवस्थित करायचो. पण जेव्हा मी शोध घेतला, जे काही देवीची उपासना केली, तेव्हा मला माझी आई कुठेतरी एका कार्यक्रमामध्ये गेली होती आणि माझ्या आईला आमचे जे कुलगुरू होते त्यांचं आम्हाला व्हिजिट कार्ड मिळालं. मी त्यांना फोन केला. ते म्हटले, अरे बेटा, मी तुझ्या घराजवळच उभा आहे आता. आणि ते मला माझ्या घराच्या बाहेरच भेटले. ज्यांना आम्ही एवढ्या 8 वर्षापासून शोधत होतो ते अगदी माझ्या घराजवळच आलेले होते. मग मी त्यांना घरी बोलवलं. मग त्यांच्याकडून मला सगळी माहिती मिळाली. ते शिव झाले, आज ते नाही आहेत.
पण त्यांनी आम्हाला आमचा कुलच धर्म म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितला, समजवला आणि आम्ही त्या तिथीला आमच्या कुलदेवतेची उपासना करणं सुरू केलं. आणि ज्या वेळेपासून मी आमचं कुलधर्म कुलाचार व्यवस्थित सुरू केला त्यावेळी माझी आध्यात्मिक, भौतिक आणि आर्थिक उन्नतीही तशीच झाली. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि आज मी जो इथपर्यंत बसलेलो आहे ते फक्त आणि फक्त माझ्या कुलदेवतेच्या कृपा आशीर्वादामुळे. नाहीतर अनेक लोक आले गेले, पण अशामुळे फक्त त्या कुलदेवतेची कृपा आहे की आज मी इथपर्यंत पोहोचलो. खूप छान. आणि बऱ्याचदा एक शेवटचा प्रश्न, बऱ्याच जणांना काय वाटतं, या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा वाटतात किंवा यावर बऱ्याच जणांचा विश्वास नसतो, तर यावर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? विज्ञान त्याला सरळ आपल्या भाषेमध्ये मी त्याला DNA म्हणतो. प्रत्येकाच्या DNA मध्ये एक संस्कार असतात. ठीक आहे. याच्यावरती तर अजूनसुद्धा जपान वेगवेगळ्या साईडमध्ये संशोधन चाललं आहे की तुमचे जे काही DNA मध्ये असलेले तुमचे गुप्त संस्कार आहेत ते कसे ॲक्टिव्ह केल्या जाणार, वेगवेगळे तुमच्यामध्ये क्वालिटीज कशा इम्प्रूव्ह होत राहणार. तर DNA जिथून आपले DNA कनेक्ट आहे ते आपली कुलदेवता आहे. मला असं वाटतं तर तुम्ही तिथपर्यंत गेलं पाहिजे. त्याच्यातली तुम्हाला जीवनामध्ये तुम्हाला खूप त्याची ऊर्जा भेटते. त्या अनुषंगाने तुम्ही बघितलं पाहिजे. आणि आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्यांनी जीवनाच्या प्रत्येक शेवटच्या संभाजीराजांचं चरित्र आज प्रत्येकजण वाचलं पाहिजे. त्यांनी आपला प्राण सोडला पण त्यांनी आपला धर्म सोडला नाही. ठीक आहे. अशा वेळी अशा महान व्यक्तींना आपण फॉलो केलं पाहिजे. मी म्हणत नाही कर्मकांड तुम्हाला करण्याची इच्छा नाही, नका करू, पण तुम्हाला जितकं जमतंय ॲटलिस्ट तुम्ही ते करावं. तुम्ही जेव्हा संभाजीराजेंचा ग्रंथ वाचणार त्याच्या अगोदर गणपतीचं स्मरण आहे, सरस्वतीचं स्मरण आहे, देवतेचं स्मरण आहे, तुम्ही तेवढं तर करा. ॲटलिस्ट तुम्ही त्या अनुषंगाने तर तुम्ही ते बघा. आपलं आयुष्य नक्की पूर्ण बदलून जातं. गुरुजी, 12 नोव्हेंबरला जो आपला कार्यक्रम होणार आहे त्याविषयी आम्हाला माहिती सांगा. 12 नोव्हेंबर दिवशी कालभैरव जयंती आहे. आणि आपल्या पीठामध्ये कालभैरव जयंतीचा उत्सव हा खूप मोठ्या पद्धतीने आपण करत असतो. आणि तो दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने, कालभैरव जयंतीचा उत्सव असल्याकारणाने त्या दिवशी आपण भैरवचंडी यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. आणि 12 नोव्हेंबरच का निवडला तुम्ही? त्या दिवशी कालाष्टमी आहे, कृष्ण पक्ष अष्टमी तिथी, आणि त्याच दिवशी कालभैरव जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी आपण तो दिवस दिनविशेष म्हणून निवडलेला आहे. आणि भैरवचंडी का करावी? भैरवचंडी मुळात काय आहे हे आपल्याला अगोदर समजणं गरजेचं आहे. दुर्गा सप्तशती प्रमुख ग्रंथ आहे तंत्रशास्त्रातला. त्यामध्ये 700 श्लोक आहे आणि याला कामनापूर्ती ग्रंथ म्हटलेला आहे मार्कंडेय पुराणामध्ये. ज्याची जी कामना असेल ती पूर्ण करण्यासाठी दुर्गा सप्तशती प्रधान सांगितलं गेलं आहे. शास्त्र म्हणतं की कलौ चंडी विनायका, ह्या कलियुगामध्ये चंडीची उपासना म्हणजे दुर्गा सप्तशतीची उपासना, महाकालीची उपासना आणि गणपतीची उपासना अत्यंत त्वरित फलदायी आहे. म्हणून आपण काय करणार आहोत की दुर्गा सप्तशतीमध्ये 700 मंत्र आहेत, बरोबर? म्हणून तिला सप्तशती म्हटलेलं आहे. तर ह्या सप्तशती म्हणजे 700 मंत्रांना तंत्रोक्त भैरव मंत्र त्याला लावून संपुटित करून, सुरुवातीला भैरव मंत्र, मध्ये दुर्गा सप्तशतीचा मंत्र आणि पुन्हा भैरवाचा तंत्रोक्त मंत्र, असं हवन म्हणजे भैरवचंडी यज्ञ त्याला म्हणतात. तर याचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे? म्हणजे सामूहिक पद्धतीने आपण करणार आहोत का, याविषयी आम्हाला सांगा. सामूहिक पद्धतीनेच आपण करणार आहोत. दक्षिण भारतातील सर्व जे महत्त्वाचे मोठे तंत्री म्हणजे जे ब्राह्मण आहेत, जे साधना करतात, असे 11 ब्राह्मणांचा ग्रुप असणार आहे. ते वरतून श्री पीतांबरा बगलामुखी शक्तीपीठमचे जे साधक आहेत ते 3 महिन्यापासून सप्तशतीची उपासना करतायत ते. मग जेव्हा तुम्ही सामूहिक, उदाहरणार्थ आता बघा की 700 मंत्र आहे, 700 मंत्रांना पुन्हा एकदा 200 म्हणजे परत 2 मंत्रांचं संपुट लागतंय, म्हणजे 7 2100 वेळा त्याचं हवन होणार आहे. आणि एका वेळेला 108 यजमान आपण ठरवलेले आहेत. म्हणजे 108 म्हणजे 108 गुणेला 2100 आहुत्या, म्हणजे ते लाखो आहुती एका वेळेला यज्ञामध्ये पडणार आहेत. कमीत कमी जास्त यज्ञकुंडाची आपण व्यवस्था करणार आहोत. तर जेव्हा तुम्ही सामूहिक रीतीने ते करतात, आता एका माणसाला 1 लाख आहुत्या देणं ते काही सोयीस्कर नाही आहे.
पण जेव्हा सामूहिकरित्या ते केलं जातं त्यावेळी त्याचा फायदा हा लाखो गुणा होतो. यासाठी आपण सामूहिकरित्या हे करणार आहोत. जे ह्या कार्यक्रमामध्ये आयोजित होणार आहेत, ज्या कार्यक्रमामध्ये जे सहभाग घेतील त्या प्रत्येकांना आपण 10 दिवस 15 दिवस अगोदरच भैरवाची उपासना देणार आहोत. 10 दिवस उपासना करूनच ते हवनाला बसतील. त्यांना सगळं शिकवलं जाणार आणि तिथे वेगवेगळे गुप्त प्रयोग केले जाणार. घंटाकर्ण महावीराचे, नाकोडा भैरवजींचे, वेगवेगळे शाबर भैरव मंत्राचे हवन केलं जाणार. आणि घनपाठ जे आपल्या वेदोक्त घनपाठ जे काही आहे, रुद्र घनपाठ, त्याच्याने सुद्धा हवन करण्यात येणार आहे. त्यामुळे याचा फायदा हा सामूहिकरित्याने त्याचा फायदा हा लाखो पटीनं वाढतो. सोबत ज्यावेळी पूर्णाहुतीच्या अगोदर आपण ललिता सहस्त्रनामाने कुंकुम अर्चन करणार आहोत. आणि ह्यावेळी आपण असं लक्ष ठेवलेलं आहे की एका वेळेला 1108 लोकांनी अर्चन करावं. म्हणजे ते एका वेळेला जेव्हा 1000 व्यक्ती दुर्गा सप्तशतीचं अर्चन किंवा ललिता सहस्त्रनामाने अर्चन करतो 1000 नावाने, त्याला कोटी अर्चन म्हणतात. म्हणजे एका माणसाने 1 कोटी वेळा देवीचं अर्चन केलं याचं पुण्य त्या माणसाला भेटेल. यासाठी आपला तो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आणि याचे काय काय फायदे आपल्याला खूप काही त्याचे फायदे आहे. सगळ्यात महत्त्वाचं की भैरवजी देवता आहे संरक्षणाची देवता आहे. तुमच्या जीवनामध्ये जर कधी तुमचे सगळे उपाय करून तुम्ही थकलेले असाल तर भैरव शक्ती तुम्हाला मदत करते. तुमच्या जीवनामध्ये उन्नती थांबलेली असेल, कर्जबाजारीपणा तुमच्यावरती झाला असेल, अनेक लोकांवरती मंत्र यंत्र तंत्राचे प्रभाव होतात, पिशाच्य बाधा किंवा आमच्यावरती काहीतरी तांत्रिक प्रयोग केले असं लोकांना वाटतं, त्याच्यातून मुक्तीसाठी सततचं घरामधलं असलेलं आजारपण, अनेक मुलं IAS किंवा IPSची तयारी करत असतात, ते त्याच्यामध्ये सक्सेस होत नाही, विवाहाच्या समस्या येतात, संतती होत नाही किंवा व्यवहार होता होता थांबून जातो. शेवटी राहूचा प्रभाव त्यांच्यावरती येतो. घरावरती जप्ती आली आहे, कर्ज झालं पण कर्ज फेडता नाही आलं म्हणून जप्ती आली, त्यावेळी तुम्हाला भैरव उपासना खूप जास्त मदत करते. वरतून तुमच्या मुलामुलींच्या जीवनामध्ये येणाऱ्या शैक्षणिक असू देत किंवा वैवाहिक समस्या, त्याच्यासाठी ते खूप गरजेचं आहे. मुलं अभ्यास करतात पण चांगल्या कॉलेजमध्ये त्यांचा नंबर लागत नाही का, योग्य प्लॅटफॉर्म नाही भेटला ना, म्हणून ते मुलं मागे येतात. डिप्रेशन्समध्ये मुलं जातात. काही लोकांना पिशाच्य बाधा असते. सोबत आर्थिक समस्येने लोक खूप जास्त गांजलेले असतात की सगळीकडून पूर्ण ब्लॉक झालेत, कोणताही मार्ग भेटत नाही आहे. त्यावेळी तुम्हाला हा मार्ग पुढे घेऊन जातो. कोर्ट कचेरीचे मॅटर असतील की एक झालं की एक केस सुरूच आहे, त्यावेळी तुम्हाला भैरव शक्ती मदत करते. सोबत तुमच्या काही लोकांना वाटतं की आपल्या घरामध्ये पितृदोष आहे. शेवटी भैरव ह्या सगळ्या भूत संघनायकम विशाल कीर्तिदायकम सगळ्यांचा तो संघाचा तो नायक आहे. जेव्हा तुम्ही भैरव उपासना करता तेव्हा या सगळ्या पैतृक प्रॉब्लेममधून तुम्ही हळूहळू बाहेर पडता, बरोबर. आणि दुर्गेची उपासना जेव्हा सामूहिकरित्या करतात तेव्हा त्याला अनंत गुणाफल प्राप्त होतं. कारण की जेव्हा महिषासुराला मारण्यासाठी जगदंबा प्रकट झाली तेव्हा एका देवतेमुळे नाही झाली ना, इंद्रांनी स्तुती केली, ब्रह्मांनी स्तुती केली, सगळ्या देवांनीच एकत्र स्तुती केली, तेव्हा ती शक्ती तिथे प्रकट झाली. तर आपण पण त्याच्यासाठी जेव्हा 108 यजमान किंवा एवढे सर्व लोक जेव्हा एकत्र विशिष्ट मंत्राचं देवीची आराधना करतील तेव्हा जगदंबेला तिथे उपस्थिती द्यावीच लागणार आहे. यासाठी आपण हवन करणार आहोत. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स असतात, शेकडो किलो तूप त्यामध्ये जाणार, वेगवेगळ्या वनस्पतींचं तिथे हवन होणार. आणि महाराष्ट्रातूनच नाही तर जे काही तंत्रशास्त्रातील मोठ्या मोठ्या शक्तिपीठ जे आहे तिथले जे प्रमुख आचार्य आहेत ते त्या दिवशी आपण त्यांना दर्शनासाठी बोलवलेलं आहे. पूर्णाहुतीमध्ये शेकडो साड्या, वेगवेगळे दागिने, वेगवेगळे नैवेद्य त्यामध्ये पडतात आणि हवनातून सगळ्या प्रकारचं भय, चिंता आणि संरक्षण तुम्हाला प्राप्त होतं, ते म्हणजे भैरवचंडी. आणि यात सहभागी जर आपल्याला व्हायचं असेल तर त्याची काही प्रोसेस आहे? प्रोसेस अशी आहे की आता डिस्क्रिप्शनमध्ये आपण ग्रुपची एक लिंक दिलेली, त्यामध्ये तुम्हाला जॉईन व्हावं लागतं. आणि दर रविवारी मी स्वतः झूम मीटिंग घेतो.
त्यामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे, कसं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, हे सगळं सांगितलं जातं. आणि 108 रजिस्ट्रेशन पूर्ण झाले की रजिस्ट्रेशन बंद होतं. कारण की येणाऱ्या लोकांची व्यवस्था आपल्याकडनं झाली पाहिजे. आणि हा एवढा मोठा कार्यक्रम करणार आहोत तर लाखो रुपये त्याच्यामध्ये लागतात. आणि हे ट्रस्ट सांभाळतं, ते एकटे मयुरेश गुरुजी नाही सांभाळत. खूप छान कार्य करत आहात. या कार्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही पण यायचं आहे कार्यक्रमाला. आणि सर्वांना आमंत्रण देतो की प्रत्येकाने साधनेसाठी नक्की यायचं आहे. ज्यांना दर्शन घ्यायचं असेल, ज्यांना सहभाग करायचा असेल, त्यांनी सकाळी त्याची विशिष्ट प्रक्रिया आहे, त्या याच्यामध्ये सहभाग तुम्हाला होता येईल, तुम्हाला स्वतः हवन करता येत. पण ज्यांना फक्त दर्शनासाठी यायचं आहे त्यांनी संध्याकाळी 5 किंवा संध्याकाळी 4:30 पर्यंत तुम्ही कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचावं. पूर्णाहुती आणि ललिता सहस्त्रनामाच्या अर्चनाचा फायदा तुम्ही घेऊ शकता. येस, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. श्री गुरुदेव दत्त. श्री मात्रे नमः.